नगर परिषद अंबडच्या जमिनी व गाळे रिकामे करा, अन्यथा 1 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा. सय्यद अयूब संदलजी यांचे मुख्य अधिकाऱ्याला निवेदन. अनधिकृत ताबे हटवून थकबाकी वसूल करण्याची मागणी. अंबड नगर परिषदेच्या मालकीची जमिनी व गाळ्यावरील अनधिकृत ताबे तात्काळ हटवावेत. मुदत संपलेल्या करारधारकाकडून जागा रिकामी करून नगर परिषदेकडे ताबा घ्यावा आणि प्रकरणात 7 दिवसात ठोस कारवाई करावी, अशी मागणी सय्यद अयूब संदलजी यांनी मुख्याधिकारी नगर परिषद अंबड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद करण्यात आलं आहे की नगर परिषदेच्या मालकीच्या अनेक जमिनी व गाळे भाडे पट्टा किंवा कराराच्या आधारे देण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी कराराची मुदत संपल्यानंतरही संबंधिताकडून जागाचा वापर सुरू असून नगर परिषदेला यातून आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वी 25 जून 2022 रोजी नगर परिषद प्रशासनाने संबंधित करार रद्द करून जागा रिकाम्या करण्याबाबत पत्रकही काढले होते. मात्र त्यानंतर प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संदलजी यांनी नगर परिषदेच्या सर्व जमिनी व गाळ्याची पाहणी करून पंचनामा करावा व मुदत संपलेल्या करारधारकांना नोटिसा बजावून जागा रिकामी करून घ्यावी, अनधिकृत बांधकामाची चौकशी करावी, थकीत भाडे व दंड नुकसान भरपाई वसूल करावी, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय 25 जून 2022 रोजी आदेशानुसार आजपर्यंत कोणती कारवाई करण्यात आली याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे अनधिकृत ताबे होऊ नये यासाठी नगर परिषदेच्या सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण, सीमांकन व नोंदणी अद्ययावत करण्याची सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा निवेदनात दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत प्रशासनाने ठोस कारवाई सुरू करून लेखी अहवाल द्यावा, अन्यथा 1 ऑगस्ट 2026 पासून अंबड नगर परिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणात बसणार असल्याचा इशारा सय्यद अयूब संदलजी यांनी दिला आहे. तसेच उपोषणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असंही शेवटी निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.